फुल पकाल्यानंतर फायनली सामान फुल भकाल्या करून आम्ही फायनली शेगाव पोहोचलोय. कसं वाटलं? अरे बापरे, बाजून बेवडा बसला अरे सवाला की आपल्या बाजूच्या काका यासाठी 2 शब्द. काकाने एवढी पेली होती का 6 लाखाला बसल्या बसल्या चढली. लय खतरनाक. अरे अरे बाप. सो हे गाइस, गुड मॉर्निंग. आज का ब्लॉग दोस्तों मराठी में बनेगा और मैं हूँ फिलहाल रेल्वे स्टेशन. तर हा रेल्वे स्टेशनवर आहे. आपले सगळे मित्र भेटले इथं. हे बा सार्थक, अमुक, फेस्टिवल ऑफर शिवम, रेल्वे स्टेशन. तिकीट वगैरे काढली आहे. आता आपण जायचं आहे आपल्याला अमरावती मुंबई ट्रेन आहे. त्याच्यापासून शेगाव चाललो आपण. तर चला गर्दी पाहून घ्या. खतरनाक गर्दी आहे. एसीची गर्दी अशी आहे म्हणजे तुम्ही समजू शकता. जनरल, अबे जनरल आहे वो, जनरल आहे वो. देखो आपे क्या लिखा, तृतीय श्रेणी. क्या करते भी विमल गे ना अथर्व कौन रे. विमल गे ना. तू घेता काय? बाबा विमल. अरे बसला रे, मांडीवर बसल्या. मांडीवर बा तिकीट अबे उलटे करता. तुम्ही बसून आहे. गाडी आहे मोठा ब्लॉगर छोटा ब्लॉगरच्या मांडीवर बसून आहे इथं. छोटा ब्लॉगर छोटा ब्लॉगर. तुम्हाला आवडला ना माणूस? चांगला आहे ना. लय भारी माणूस आहे. पुण्यात खरंच मुंबईमध्ये तुमची सोय लावू शकता. मार मार मारली मारली मारली. तिघच खेळून राहिले का? थांबा 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 थांब थांब थांब. गोटी काढणं भाई. गोटी बाहेर काढणं बे, लागून जातील नंतर. कोण मारता? तू. अरे जाय रे. ती पाहिजे आपल्याला. फुल पकाल्यानंतर फायनली सामान फुल भकाल्या करून आम्ही फायनली शेगाव पोहोचलोय. हे आमची गाडी. इथं गर्दी नाही आहे कारण एसी आहे. आम्ही आलो जनरल मध्ये. का रे कसं वाटलं? अरे बापरे, बाजून बेवडा बसला. अरे सवाला की आपल्या बाजूच्या काका यासाठी 2 शब्द. काकाने एवढी पेली होती का 6 लाखाला बसल्या बसल्या चढली. लय खतरनाक. इकडे बाब आमचे परमपूज्य बाबाई आहे इथं सोबत. हा गर्लफ्रेंडर. हा काय काय का बोल झालं म्हणत राहा चॅनल. हा अमुक. तर चला जाऊ आता फटाफट. अजून मस्ती दाखवणार चॅनल बनत राहा. बिलकुल. हे पा सब पोट्टे. हे एसी वाले. अरे बाप. तर मित्रांनो पा ऑटो केला ऑटो थांबून थांबून बसलो आम्ही. दिले का रो. मित्रांनो ऑटो गेला 5 जण बसलो कसं तरी. सोडून आलो. याच्यामुळे 5 जण बसलो. हा 2चा एक आहे. नाही बसले ते सर्वजण. पण कसे 6 बसलो आपण. हा बा आमचा पापर शिवम.
तर पहा, आज रात्रीचा स्टे आपला 20वा भक्त निवास मध्ये राहणार आहे. पाहू आता रूम भेटते, गादी भेटते का काय, कारण रात्रीचे 10:30 वाजले आहे आणि काहीच नियोजन नाही, बुकिंग वगैरे काहीच नाही. तर पाहू आता कसं होते. तर काही ना काही तर जागा भेटून जाईन. गजानन महाराजचं संस्थान आहे, लय जबरदस्त नियोजन असते. फायनली भक्त निवास तर नाही, पण झोपाची जागा भेटली आहे. बाबा, ओ बाबा, पोझिशन बदल, पोझिशन बदल, पोझिशन. लाव ना फोन त्याला, काय लावतो फोन आराम, त्या फोन आरामला फोन लावा त्याच्या कोणाच्या. चला आता रात्रभर झोपणं होते का नाही पाहू. बघायला चालू आहे यायच्या. विचार कर तू, विचार करत रो, बेटा नको करू. बेटा करशील तो मला विचार करायला लावून दे. क्या किया था रे तूने? नहीं, वो इंग्लिश मीडियम पूछा उसने, वो मराठी का होगा, वो बदला लेने. I क्यों रे? Finish my eating. ओय, कापसाच्या बोया का टाकायच्या ना? खाली वर झालं असतं ना, असतं मग माझं काम. तर चला आता झोपाचं एकदम प्रॉपर नियोजन झालं आहे. सगळं अंगावर ब्लँकेट वगैरे पण दिलाय संस्थांना. तर पटापट झोपू. सकाळी 4 वाजता उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे करायची आहे. तर हा सकाळी दर्शन झालं पाहिजे आपलं. तर चला आता मी झोपतो. गुड नाईट, भेटतो उद्या. मित्रांनो पहा, निघालो आता. सगळ्यांनी मस्त पटापट आंघोळ केली. 5 वाजायचे, अजून 2-3 मिनिटं बाकी आहे. हे बा कसे करू राहिले. व्हॉइस ओव्हर नसते होत ते, ज्याने शिव्या दिल्या त्याचं बीप होईल, बाकी तसंच राहील. हा ना, काय म्हणते क्षितिज भाऊ, आता कुठे जाणार आपल्याला? यांना काही विचारू नका. थर्ड क्लास प्लॅनिंग, कौन तुमचे एकदम छाती ठोकून म्हणजे आम्ही बेड आणि कॉट आणू म्हणजे फुटपाथी भेटत झोपाली. असं नका म्हणू बे. हा, पुढच्या वेळेस सीन नाही, मॉरल डाऊन करता का त्याचं? नाही रे, चांगला आहे तू, चांगला आहे तू. भलेही तुला यावेळेस काही नाही केलं, आम्हाला कॉट नाही दिला तरी चांगला आहे तू. शेवटी डायरेक्ट म्हणून आम्हाला लोकांना बडे चादर दिली. लोकांनी दिल्ली रे, संस्थांना दिल्ली. माऊली लोक काही ना, तू काय करू राहिला रे? आंघोळ करून चाप्याला चाललो मी. चला, अरे बा, सगळे बरं आपले मस्त आंघोळ वगैरे केली आहे आणि आता आनंद विहारकडे निघून आलो. चला पटापट जाऊ, दर्शन करू पटकन. मित्रांनो पहा, आलोय आपण देवस्थान जवळ. आता आपल्या मित्राला खायचा आहे नाश्ता. भूक लागली आहे म्हणते सबला, म्हणून सब चालले नाश्ता कराल. तर चला फटाफट जाऊ आपण आणि इकडून मग त्याच्यानंतर दर्शन. तर मित्रांनो पहा, नाश्ता करायला आलोय. भाऊलीला भूक लागली आहे. सब भाऊले अंगभर लागली आहे. आणि हे हे असे असे सकाळी असे तोंड पाहिले ना, थांब मारावं वाटते. काय सांगा होता, तोंड जरा चांगले. हे बा कचोरी आली यायची. हो बाबा, तर चला आपण निघाले. जय गजानन. फायनली मंदिराकडे चाललो आता. चला सगळे पटापट जाऊ. बॅग वगैरे चेक झाले, आता फटाफट मंदिरात निघू.
सकाळचे 6 वाजले आहे आणि आम्ही मंदिरात आलो आहे. हातपाय धुतले, चप्पल वगैरे ठेवून दिले चप्पल स्टँडवर आणि आता आपली पूर्ण गँग जे आहे ते फुल रेडी झाली आहे, दर्शनासाठी झालंय. तर चला जाऊ. याच्यानंतरचं जेवढं शूट करता येईल तेवढंच करू, कारण मंदिराचे कोणतेही रूल्स ब्रेक नाही करायचे आपल्याला. जिथपर्यंत शूटिंग अलाउड आहे तिथपर्यंत शूटिंग करू. निघालोय आता. एक तास लागणार आहे, कारण खाली लिहिलं होतं स्क्रीनवर की 1 तास तुम्हाला दर्शनाला लागणार आहे. आणि संस्थान आहे भाऊ शेगावचं. 1 तास म्हटलं तर मोजून 1 तासातच तुमचं दर्शन होणार. तर पाहू शकता गर्दी. नवीन वर्ष येणार आहे आता, तर सरतं वर्ष सरणार आहे, त्यामुळं देवाचं दर्शन घ्यायला सगळे येत आहे. आपण बघू शकता खाली मंदिर आहे. तर चला आता मी पण फटाफट दर्शनाच्या रांगेत लागलो आहे, जवळ आलो आहे एकदम मंदिराच्या. तर आता याच्यानंतरचं शूट होईन नाही होईन हे काही सांगता नाही येत, कारण जिथपर्यंत परमिशन आहे तिथपर्यंतच आपण शूट करू. बाहेरून पाहू शकता खतरनाक आपलं मंदिर, एकदम जबरदस्त. तर चला आता दर्शन वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला. फायनली आमचं दर्शन वगैरे पण झालं आहे आणि प्रदक्षिणा पण मारून घेतल्या आहे. तर हा स्तंभ आणि हे आपल्या महाराजांचं मंदिर, इथनं आता आलो आहे आपण. तर चला आता बाहेर जाऊ. तर मित्रांनो पाहू शकता इथं आपण आलो आहे आता चप्पल स्टँडमध्ये. चप्पल घेऊन पूर्ण शेगाव फिरायचं आहे आणि त्याच्यानंतर मग वापस येऊन महाप्रसाद वगैरे घेऊन वापस रिटर्न जायचं आहे. फायनली दर्शन वगैरे झालं आहे. आता वापस चप्पल घेऊन घ्यायची आहे आणि मंदिराच्या बाहेर जायचं आहे. तर चला आम्ही तर आता पूर्ण शेगाव फिरतो. खतरनाक मस्ती चालू आहे भाऊ. ते तुम्ही आता पुढच्या व्लॉग मध्ये पहा. उद्याही 8 वाजता व्लॉग येईन. तर चला आता आजचा व्लॉग इथेच थांबवतो. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा भाऊ. आणि व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. आणि काही चुकत असन किंवा काही सजेशन असेल तर सांगत चला भाऊ. मराठी व्लॉगिंगचा पहिला दिवस आहे. चला मग आता मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.